द.ग. तटकरे महाविद्यालय माणगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या ईद मिलन आणि रोजा विषयावरील विशेष कार्यक्रमात प्रख्यात वक्ते डॉक्टर रफिक पारणेकर यांनी रोजा हे केवळ उपवास नसून आत्मिक, मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणाचे प्रतीक असल्याचे सांगत तो सर्व मानव जातीसाठी संयम, सहानुभूती आणि बंधुत्वाचा संदेश देतो असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमाला प्राचार्य बी.एम. खामकर, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र आचार्य, प्राध्यापक डॉक्टर पांडे, वरिष्ठ लिपिक सतीश केकाने, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर संगीता उतेकर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात डॉक्टर पारणेकर यांनी कुराणातील एक अल्लाह, एक मानवता या विचाराला अधोरेखित करत भारतीय संविधानातील बंधुता या मूल्याशी त्याचा जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट केले। रोजा ही मानवतेचं प्रतीक आहे, धर्माच्या पलीकडचं असे त्यांनी ठामपणे नमूद केले। कार्यक्रमाच्या निमित्ताने कुराण शरीफचे प्रति महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, लायब्ररी विभाग प्रमुख व कार्यरत कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। इस्लाम धर्माशी संबंधित काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे संच विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ग्रंथालयास भेट स्वरूपात सुपूर्द करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमात-ए-इस्लामी हिंद रायगड जिल्हा अध्यक्ष फसीउद्दीन फलाई, माणगाव शहर अध्यक्ष बशीर कलेल आणि त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर पांडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर आचार्य यांनी केले। कार्यक्रमानंतर उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक व महिला कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले। आज पार पडलेल्या रोजा ह्या उपक्रम संदर्भात या ठिकाणी व्याख्यान झालेले। तर आपण डी.जी. तटकरे कॉलेजचे या ठिकाणी असलेल्या टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ ह्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आलेले। तर आपण या उपक्रमात सहभाग नोंदवले, तर ऐकल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया। सर्वप्रथम तर मानवता हाच खरा धर्म आणि या पूर्ण विश्वामध्ये माणूस हा माणसाप्रमाणे राहावं। त्याचबरोबर आजचा प्रोग्राम खूप चांगला झाला। त्यांनी त्यांच्या इस्लामाबद्दल जे काही सांगितलं ते खूप छान होतं। आम्हाला फक्त रोजा वाटायचं की हा फक्त उपाशी राहतात तेच, पण नाही, याच्यामध्ये आपले कान, हात त्यांचा सुद्धा रोजा असतो आणि खूप छान त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी खूप छान असं मला गाईड केलं। या रमजान ईद निमित्त आयोजित केलेल्या ईद मिलन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या महाविद्यालयाची सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ईद निमित्त काही गोष्टी, रमजान निमित्त आपल्या सर्वांसमोर या प्रसंगी मी ठेवणार आहे। ही जी आयत आपल्या सर्वांसमोर ठेवली, तिचा संबंध सरांनी आता ज्या भाईचाऱ्याचा, ज्या समतेचा आणि बंधुत्वाचा उल्लेख केला त्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे। त्या आयतीचा कुराण अरबीत आहे, या आयतही अरबीत आहे। याचा अर्थ असा आहे की अल्लाहचं हे म्हणणं आहे अखिल मानव जातीला, या अय्युहन्नास, हे इन्सानो, तुम्ही सर्व सुटले आहात। अगोदर मला हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे की कुराण तो मानव जातीसाठी आहे, ह्यूमन बीइंग्स करता है, इंसानों के लिए। मुस्लिमांसाठी असा नाही प्रयोग, अरबांसाठी असं पण नाही। या अय्युहन्नास, ए इन्सानो, ह्यूमन बीइंग्सला, मानव जातीला उद्देशून काय म्हणणं आहे या आयतीमध्ये? इन्ना खलकनाकुम, आम्ही निर्माण केलेलं आहे तुम्हा सर्वांना, जे अखिल मानव जातीला, मिन झकरिन व उन्सा, एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून,
या धर्तीवर मानव जातीची सुरुवात आहे ती एकाच जोडप्यापासून. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.